जय जिजाऊ जय शिवराय. विद्यार्थी मित्र हो, तमाम भावी शिक्षकांसाठी तसेच अभियोग्यताधारकांसाठी आजचा दिवस म्हणजे अतिशय आनंदाचा दिवस आहे. तो या अर्थाने की आपल्याला पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करण्याचा सुरुवात आजच्या दिवसाला झाली आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी युजर मॅन्युअल पवित्र पोर्टलला अपलोड करण्यात आलेलं आहे आणि ते आपल्या सर्व धारकांसाठी ते एक मार्गदर्शन म्हणून उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे आणि ते जाणून घेणे, त्याचा संदर्भ आपल्या नोंदणीशी कसा आहे आणि ते समजून घेणे आपल्याला क्रमप्राप्त का आहे, ते आजच्या या नव्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे विवेचन करून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, सोबतच बेल आयकनलासुद्धा प्रेस करून ठेवा, जेणेकरून शिक्षक भरतीशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींची अपडेट तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलमार्फत लवकरात लवकर प्राप्त होत जाईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी पवित्र पोर्टल रिक्रुटमेंटतर्फे युजर मॅन्युअल हे सर्व ॲप्लिकांट्ससाठी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आणि या मॅन्युअलचा आपल्याला खूप फायदा होणार आहे मित्रांनो, की पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन स्टेप बाय स्टेप करीत असताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टी ह्या पुढे येणार आहेत आणि त्यांचं जे मेन्शन करायचं आहे आपल्याला त्या टॅब्समध्ये, ते कोणत्या पद्धतीने करावायचं आहे आणि त्या ठिकाणी आपण काय मेन्शन करावायचं आहे ते आपल्याला या मॅन्युअलद्वारे स्पष्टपणे समजणार आहे मित्रांनो. सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की या ठिकाणी ही जी स्लाईड दिसते आहे मित्रांनो तुम्हाला, या ठिकाणी या स्लाईडमध्ये दर्शवल्याप्रमाणे वेबसाईटचं किंवा पवित्र पोर्टलचं इंटरफेस हे आपल्याला दृष्टीस पडेल मित्रांनो. या ठिकाणी लॉग इन, या डाव्या कोपऱ्यामध्ये या ठिकाणी लॉग इन हा एक ऑप्शन देण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण लॉग इन करू शकतो मित्रांनो. लॉग इन करण्यासाठी लॉग इन करीत असताना आपण जो TIT परीक्षेचा आपल्याला सीट नंबर होता मित्रांनो, तो आपण टाईप केल्यानंतर एक कॅप्चा येईल. कॅप्चा टाईप केल्यानंतर मित्रांनो आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवर त्या ठिकाणी OTP प्राप्त होईल. OTP जर प्राप्त होत नसेल किंवा जर आपल्याला त्या OTPमध्ये मोबाईल नंबरमध्ये दुरुस्ती करायची असेल किंवा अपडेट करायचा असेल मोबाईल नंबर, तर आपण EO ऑफिसला, शिक्षणाधिकारी कार्यालयाला जाऊन त्या ठिकाणी आपण लेखी अर्ज सादर करावायचा आहे आणि अर्ज सादर केल्यानंतरच आपल्याला त्या ठिकाणी आपला मोबाईल नंबर हा अपडेट करून मिळणार आहे आणि त्या ठिकाणी आपण आपला OTP हा रजिस्टर मोबाईल नंबरवर त्यावेळेस प्राप्त करू शकतो मित्रांनो. त्यानंतर OTPसाठी या ठिकाणी सेकंड ऑप्शन सुद्धा देण्यात आलेला आहे आणि तो म्हणजे की सिक्युरिटी क्वेश्चन. काय एखादा आपण आपल्या मनामध्ये सिलेक्ट करायचा आणि त्याचं आन्सरसुद्धा आपण सिलेक्ट करायचं. ते आपण व्यवस्थितपणे टाकल्यानंतर मित्रांनो आपण पुढील स्टेपला जाऊ शकतो. या ठिकाणी या स्लाईडवर आपण बघू शकतो मित्रांनो, या ठिकाणी आपला लॉग इन करीत असताना सिक्युरिटी क्वेश्चनचं आन्सर आणि कॅपचा कोड टाकल्यानंतर आपण पुढे लॉग इन नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर आपण पुढे जाऊ शकतो मित्रांनो. या ठिकाणी लॉग इन ID, युजर टाईप हा खूप महत्त्वाचा आहे. युजर टाईप म्हणजे आपण ॲप्लिकांट आहोत. आपण ॲप्लिकांट म्हणून किंवा एक अभियोग्यताधारक म्हणून आपण या ठिकाणी ॲप्लिकेशन करत आहोत किंवा लॉग इन करत आहोत. म्हणून आपला ॲप्लिकांट युजर टाईप हा काय आहे, तर तो ॲप्लिकांट आहे. हे सर्वांनी लक्षात घ्यावायचं आहे मित्रांनो. त्यानंतर युजर नेम आपल्याला सिलेक्ट करावं लागतं मित्रांनो. आपलं जे फर्स्ट नेम, सेकंड नेम अँड मिडल नेम असतं, फर्स्ट नेम, मिडल नेम आणि सरनेम असतं, ते आपण विदाऊट एनी स्पेस आपण ते सिलेक्ट करू शकतो किंवा आपण जर कॅप्समध्ये घेतलं, आपण वेगवेगळ्या पद्धतीने घेऊ शकतो. परंतु आपलं जे फुल नेम आहे ते आपण युजर नेम म्हणून वापरावयाचं आहे मित्रांनो. त्यानंतर IP ॲड्रेस आहे मित्रांनो. IP ॲड्रेस आपण तो सिलेक्ट करावायचा आहे. त्याच्यानंतर मित्रांनो करंट लॉग इन टाईम त्या ठिकाणी आपल्याला दर्शविला जाईल आणि प्रिव्हियस लॉग इन टाईम आपला त्या ठिकाणी आपल्याला दर्शवण्यात येणार आहे. आणि आपण TITचं ॲप्लिकेशन करीत असताना आपण जो डाटा अपलोड केला आहे किंवा आपण मेन्शन केलेला आहे, तोच सगळा डाटा IBPS कंपनीकडून पवित्र पोर्टलला हँडओव्हर करण्यात आलेला आहे आणि या वेबसाईटला किंवा पवित्र पोर्टलच्या सॉफ्टवेअरला या ठिकाणी तो अटॅच करण्यात आलेला आहे. म्हणून आपल्याला फारशी दुरुस्ती या ठिकाणी करण्याची गरज पडणार नाही आहे मित्रांनो. फार झालं तर
आपण एज्युकेशनल क्वालिफिकेशन किंवा प्रोफेशनल क्वालिफिकेशन यामध्येच फक्त खेळू शकतो किंवा त्या ठिकाणी आपण बदल करू शकतो. काही गोष्टी आहेत जी आपलं नेम आहे, फुल नेम आहे, कॅटेगरी आहे, जेंडर आहे, त्यानंतर आपली एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे आणि आपली CTET किंवा TET याच्या संबंधीचा जो डाटा आहे तो त्या ठिकाणी आपल्याला कोणत्याही पद्धतीची छेडछाड किंवा त्यामध्ये बदल करण्याची संधी आपल्याला उपलब्ध झालेली नाही मित्रांनो, आणि त्यामध्ये आपल्याला बदल करता देखील येणार नाही. या ठिकाणी त्यानंतर पुढे गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला जे संबंधित आपल्या ॲप्लिकेशन असेल ते आपल्या समोर नजरेस पडेल आणि ते आपण त्याला जर आपली ॲज इट इज आपली मान्यता असली तर त्याला आपण सेल्फ सर्टिफाईड करू शकतो मित्रांनो. सेल्फ सर्टिफाईड झाल्यानंतरच आपल्याला प्रिफरन्सेस जनरेट होतील किंवा आपण वी कॅन एबल टू प्रिफरन्सेस फिलिंग, म्हणजे आपण त्याच वेळेला आपण क्वालिफाय होतो की प्रिफरन्सेस आपल्याला जनरेट होतील आणि ते आपण प्राधान्यक्रम देऊ शकतो मित्रांनो. पुढे गेल्यानंतर मित्रांनो प्राधान्यक्रम देत असताना आपल्याला पसंतीनुसार आपल्या विषयाची किंवा कॅटेगरीची किंवा आपल्या पात्रतेनुसार ज्या ज्या ठिकाणी आपल्याला प्राधान्यक्रम उपलब्ध होतील त्या ठिकाणी आपल्या पसंतीनुसार आपण त्यांना क्रमवारी ही देऊ शकतो मित्रांनो. पुढे गेल्यानंतर मित्रांनो ते सेल्फ सर्टिफाईड जे असतील प्राधान्यक्रम त्यांना आपण सेल्फ सर्टिफाईड म्हणून आपण सबमिट करू शकतो. त्याच्यानंतर जनरेट प्रिफरन्सेस, जर एकदा दिलेले प्रिफरन्सेस आपल्याला मान्य नसतील मित्रांनो तर आपण त्यांना डिलीट देखील करू शकतो एकदा, आणि त्याच्यानंतर पुन्हा नव्याने देखील आपण जनरेट करू शकतो मित्रांनो. या ठिकाणी अशा पद्धतीने एकूण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करणे ही एकमेव प्रक्रिया या भरती प्रक्रियेमध्ये नाही, तर पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करण्यासोबतच आपल्याला प्राधान्यक्रम देण्याची संधीसुद्धा याच टप्प्यामध्ये देण्यात आलेली आहे, जेणेकरून ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करता येईल आणि शासनाचा आणि भरती प्रक्रियेचा वेळ हा वाचवता येणार आहे मित्रांनो. म्हणून या दोन संधी पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करणे आणि प्राधान्यक्रम देणे ह्या दोन संधी आपल्याला दिनांक 1 सप्टेंबर 2023 ते 15 सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये करावयाच्या आहेत. त्यानंतर मित्रांनो आपण दिलेले प्राधान्यक्रम या ठिकाणी आपण ॲरो दर्शवलेला आहे मित्रांनो, त्या ठिकाणी आपण क्लिक केल्याशिवाय आपला तो प्राधान्यक्रम त्या ठिकाणी गणला जाणार नाही, आणि ज्या पद्धतीने ज्या क्रमाने आपण क्लिक करत जाऊ त्या पद्धतीनेच त्या ठिकाणी पसंतीक्रम हे ॲटोमॅटिक बाय डिफॉल्ट ते येणार आहेत मित्रांनो. म्हणून त्या सिरियली त्या ठिकाणी प्राधान्यक्रम हे दिले जातील मित्रांनो. याच्यानंतर मित्रांनो प्राधान्यक्रम दिल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला ही ग्रीन बटन दिसत आहे मित्रांनो, त्या ठिकाणी आपण सेव्ह अँड नेक्स्ट या पद्धतीने आपण सेव्ह करावयाचे आहेत. सेव्ह केल्याशिवाय आपण दिलेले प्राधान्यक्रम हे सेव्ह होणार नाहीत, म्हणून सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक केल्याशिवाय आपलं सेल्फ सर्टिफाईड कॉपी ही जनरेट होणार नाही मित्रांनो. ते सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकतो पेज नंबर 11वर किंवा स्लाईड नंबर 11वर आपण बघू शकतो की या पद्धतीने आपल्याला आपल्या लॉग इनचं इंटरफेस हे दिसणार आहे. पुढे गेल्यानंतर मित्रांनो या पद्धतीचे प्राधान्यक्रम आपल्याला दिसतील आणि रिअरेंज करण्याचं जे प्राधान्यक्रम आपण दिलेले आहेत ऑलरेडी ते प्राधान्यक्रम रिअरेंज करण्याची एक संधी पुनश्च आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आपल्याला एकदा पडताळणी करावायची आहे आपण दिलेले प्राधान्यक्रम हे योग्य आहेत, आपल्या पसंतीक्रम हा योग्य आहे, आपल्या विषयाची जागा आपल्या कॅटेगरीची जागा वाईज हे सगळं आपण पडताळून पाहिल्यानंतर आपण दिलेले प्राधान्यक्रम हे योग्य असल्याची खात्री करावायची आहे. त्यानंतरच आपण पुढे सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. अदरवाईज आपल्याला रिअरेंज प्रिफरन्सेस हा एक ऑप्शन उपलब्ध होणार आहे, त्याचा देखील आपल्याला बेनिफिट होईल किंवा आपण त्याचा देखील वापर करू शकतो आणि 1-2 प्राधान्यक्रम आपण दुरुस्त देखील करू शकतो मित्रांनो. या पद्धतीने सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो पुढे गेल्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकतो की या पद्धतीचा डिलीट जनरेटेड प्रिफरन्सेस अँड अनलॉक प्रिफरन्सेस
असा एक टॅब आपल्यासमोर ओपन होईल मित्रांनो आपल्या लॉग इनवर. जर आपल्याला प्राधान्यक्रम हे डिलीट करायचे असतील, डिलीट द जनरेटेड प्रिफरन्सेस अँड अनलॉक प्रिफरन्सेस. जर आपले प्रिफरन्सेस हे लॉक झाले असतील किंवा जनरेट झालेले असतील, आपण त्यांना रिअरेंज केलेले असेल, तर त्याच्यानंतर देखील आपल्याला एक संधी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे किंवा होईल मित्रांनो. त्यामुळे आपण याचा देखील फायदा घेऊ शकतो. जर आपल्याला खरोखर जेन्युइन त्यामध्ये प्रॉब्लेम असेल तरच विद्यार्थी मित्रांनो माझा तुम्हाला सल्ला राहील की तरच आपण ह्या टॅबचा वापर करावायचा आहे. शक्यतो आपण या टॅबचा वापर करावायचा नाही. म्हणजे पहिल्या खात्रीमध्येच आपण सर्व बाबी ह्या पडताळून वयाच्या आहेत आणि त्यानंतरच त्या ठिकाणी प्राधान्यक्रम द्यावयाचे आहेत. एक चूक आपल्याला खूप महागात पडू शकते. एक चूक आपल्याला भरती प्रक्रियेतून बाद करू शकते, बाहेर पाठवू शकते. म्हणून या ठिकाणी कोणतीही चूक करावयाची नाही. अतिशय सावध पवित्र्याने या ठिकाणी प्राधान्यक्रम देण्याची आणि रजिस्ट्रेशन प्रक्रिया, पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया ही करावयाची आहे मित्रांनो. पुढील पेजवर जर गेले असता आपल्याला असं लक्षात येईल की या ठिकाणी असाइन द प्रिफरन्सेस नॉट असाइन्ड या ठिकाणी आपल्याला एक रिपोर्ट प्राप्त होईल मित्रांनो. आपण किती प्राधान्यक्रमांना आपण प्राधान्यक्रम दिलेला आहे आणि नॉट असाइन्ड म्हणजे आपण त्या ठिकाणी आपण प्राधान्यक्रम दिलेले नाहीत किंवा आपली पसंती नाही किंवा आपल्या विषयाची जागा नाही की 1-2 प्राधान्यक्रम हे चुकीने सुद्धा येऊ शकतात. म्हणून त्या ठिकाणी आपण खात्री केल्यानंतरच त्या ठिकाणी आपण प्राधान्यक्रम द्यावयाचा आहे मित्रांनो. आणि कन्फर्म म्हणजे लास्ट फायनली आपण फायनल कन्फर्म दिलेले प्राधान्यक्रम हे किती आहेत ते देखील या रिपोर्टमध्ये आपण बघू शकतो मित्रांनो. आणि फायनली लॉक द प्रिफरन्सेस अँड नंबर ऑफ टोटल प्रिफरन्सेस या ठिकाणी आपण रिपोर्टमध्ये हे सविस्तरपणे बघू शकतो मित्रांनो. या पद्धतीने आपल्याला या पिंक कलरमध्ये आपले दिलेले प्राधान्यक्रम हे आपल्याला दृष्टीस पडतील मित्रांनो. या ठिकाणी डिक्लॅरेशन आहे, त्या डिक्लॅरेशनच्या चेकबॉक्समध्ये आपण फक्त टिक करायचे आहे आणि लॉक प्रिफरन्स फॉर्म या शेवटच्या टॅबचा वापर केल्यानंतर मित्रांनो आपण दिलेले प्राधान्यक्रम हे सर्व लॉक होतील. आणि या पद्धतीने आपण आपलं लॉग इन या ठिकाणी बघू शकतो मित्रांनो की त्या ठिकाणी आपलं फुल नेम दिसेल, जेंडर दिसेल, डेट ऑफ बर्थ दिसेल, आपली कॅटेगरी दिसेल, त्याच्यानंतर हॉरिझॉन्टल रिझर्वेशन असेल, महिला असतील तर महिला दिसतील, वुमेन असा शब्द दिसेल आपल्याला, किंवा काही हँडिकॅप्ड असतील म्हणजे हँडिकॅप्ड हा काही हॉरिझॉन्टल रिझर्वेशनमध्ये येत नाही तर तो एक वेगळा रिझर्वेशनची एक वेगळा क्रायटेरिया आहे. आणि या ठिकाणी अर्थक्वेट असतील किंवा मग प्रोजेक्ट अफेक्टेड असतील या पद्धतीने आपल्याला हॉरिझॉन्टल रिझर्वेशनमध्ये दिसू शकते मित्रांनो. आणि TIT मार्क्स आपले या ठिकाणी दिसतील आपल्या या PDF किंवा आपण जे प्राधान्यक्रम हे लॉक केलेले असतील त्या ठिकाणी आपल्याला या पद्धतीने आपलं इंटरफेस किंवा आपलं पेज प्रिंट आऊट केल्यानंतर या पद्धतीने आपल्याला दिसेल मित्रांनो. त्यानंतर डिक्लॅरेशन दिसेल फायनली अँड लॉक्ड करंट स्टेटस आपला दिसणार आहे जो की लॉक्ड असा दिसेल मित्रांनो. आणि या ठिकाणी लास्ट मॉडिफाईड डेट आणि त्याचं टायमिंगसहित डेटसुद्धा आपल्याला दिसणार आहे मित्रांनो. पुढे गेल्यानंतर अशा पद्धतीने मित्रांनो एकूण 16 पेजेसची मॅन्युअल हे म्हणजे पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करीत असताना किंवा प्राधान्यक्रम देत असताना आपल्याला मॅन्युअल हे खूप गरजेचे आहे समजून घेणे. आणि त्याचा आपण ॲप्लिकेशन करत असताना, आपण रजिस्ट्रेशन करीत असताना आपण प्रत्येकाने लाभ घ्यावायचा आहे. आणि आपण मित्रांनो अतिशय सावध पावित्र्याने किंवा पवित्र्याने ही प्रक्रिया पार पाडावायची आहे. यामध्ये कोणतीही त्रुटी किंवा दोष किंवा चूक न करता ही प्रक्रिया आपण पार पाडवायची आहे, जेणेकरून अंतिम मेरिटसाठी, अंतिम गुणवत्ता यादीसाठी, अंतिम निवड यादीसाठी आपली निवड ही सहजच आणि अतिशय कॉन्फिडेंटली होऊ शकेल. या ठिकाणी माहिती जर आपल्याला आवडली असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी आपण थांबूयात. जय हिंद, जय भारत.